तर बघू शकता आवाज आणि कसे झाले. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर मस्त असे आपले हे नाजूकसे चीजलिंग्स किंवा चीज शंकरपाळी म्हणू शकता तयार आहेत. साधी सोपी रेसिपी आहे. मस्त दिसतात का नाही? खूप छान. आणि असे दुकानात असतात बघा, असतात बरणीत भरलेले, खूप छान वाटतात असे. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज रेखाच्या स्वयंपाकघरामध्ये बनवलेले आहेत चीजलिंग्स. तर हे आपण दुकानामध्ये आपण पाहत असतो बरणीमध्ये भरलेले, खूप छान दिसतात. तर आपण घरी जर बनवले तर उत्तम. आणि आपण गव्हाचं पीठ वापरून बनवलेले आहेत आणि खूप छान बनतात. बघू शकता कसे एकदम मस्त असे खुसखुशीत क्रिस्पी बनलेले आहेत. साधी सोपी रेसिपी आहे. आपण घरीच बनवू शकतो आणि 2-3 महिने आरामशीर टिकतात. मस्त असे इंटुकले पिंटुकले छान दिसत आहेत ना. तर बनवायचे असतील तर व्हिडिओ पूर्ण पहा. साधी सोपी रेसिपी आहे आणि अचूक प्रमाण, मोजकं साहित्य लागतं, जास्त साहित्य नाही लागत. आणि तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. आपण चीजलिंग्स बनवतो म्हणजे चीज शंकरपाळी. ते असे मस्त छान छोटे छोटे पातळ असतात. असे दुकानामध्ये बरणीमध्ये भरलेले खूप छान दिसतात ते. तर आपण आज घरीच बनवतो आहे. तर त्यासाठीचं साहित्य बघूया. तर हे 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 100 ग्रॅम हे चीज घेतलं आहे, 1 कप दूध घेतलं आहे, साखर घेतली 1 छोटी वाटी म्हणजे पाव कप असेल, आणि 2 चमचे तूप आणि 1 चमचा बटर घेतले आणि थोडंसं मीठ थोडंसंच घालायचं आहे. चीजमध्ये मीठ असतं त्यामुळे. तर आपल्याला अगोदर हे चीज यामध्ये खिसून घ्यायचे बारीक खिसणीने. हे 100 ग्रॅममधलं एवढं ठेवलं आहे. बघूया आपण नंतर. तर आपण जे 1 कप दूध घेतलं आहे तर अर्धा कप दूध घालायचे ह्यामध्ये. अगोदर कडक दूध घेतले गरम. म्हणजे काय होतं, छान चीज आपलं मिक्स होते. तुम्ही गॅसवरती गरम करून घेतलं तरी चालेल. तर छान मेल्ट झालेले हे बघू शकता, कसं मेल्ट होतं गरम दुधामुळे. तर आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं हे 1 कप गव्हाचं पीठ, 2 कप मैदा, अर्धा किलो मैदा आहे, त्यामध्ये घालायचे मीठ, ही आपण पाव कप घेतलेली साखर म्हणजे 50 ग्रॅम, आणि आपण बटर आणि तूप गरम करायला ठेवलेले. तर हे कडक टाकायचं एकदम आणि मिक्स करून घ्यायचे. आणि मग लागलं तर दूध वापरायचं आपल्याला. तर ह्याला छान मिक्स करून घ्यायचं अगोदर. तर हे राहिलेलं दूध एवढं टाकायचं, गरमच दूध आहे. आता जर लागलं थोडंसं तर पाणी घालायचं. म्हणजे काय होतं, नुसतं दूध जर असेल ना तर चिकटपणा बिलकुल येत नाही, लाटायला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर थोडंसं अगोदर हे मळून बघायचं, घट्टसर गोळा मळायचा. आपण शंकरपाळ्याला मळतो तसंच. थोडंसं पाणी घालूया. तर हे अर्धा कप पाणी घेतलं, थोडं थोडं टाकून मिक्स करायचं. अजून थोडंसं पाणी घालायचं. तर आता हे पीठ परफेक्ट झालेलं आहे, ह्याला मऊ करून घेऊया.
तर ह्याला छान मळून मऊ करून घेतलं. तर आपण जे पाणी घेतलं होतं अर्धा कप, त्यामधील एवढं शिल्लक राहिले. म्हणजे आपण एक कप दूध आणि अर्धा कप पाणी असं लागलेलं आहे. तर अर्धा कप आपण चीजमध्ये मिक्स केलं होतं. तर सर्व मिळून 1 कप दूध आणि अर्धा कप, पाव कप पाणी लागलेलं आहे. तर आता हे छान असं मग गोळा बनलेला आहे. ह्याला झाकण ठेवायचे, 10 मिनिटासाठी भिजू द्यायचे ह्याला. तर 10 मिनिट झालेले आहेत. तर आपला सोडा विसरला, 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे. कारण आपण गव्हाचं पीठ वापरले. गव्हाचं पीठ नसेल तर गरज नाही, नुसता मैदा असेल तर मी राहिला सोडा अगोदर मिक्स करायचा. तर आता छान मिक्स करून घ्यायचा आहे सोडा. गव्हाच्या पिठामुळे मऊ पडू शकतात, त्यामुळे सोडा टाकून मिक्स करायचे. तर सोडा टाकल्यानंतर छान मिक्स केले आणि आपण असे छोटी चपाती बनवतो ना, त्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे. म्हणजे एकदम पातळ लाटता आलं पाहिजे आपल्याला, पातळ लाटायचं एकदम. आणि लाटताना आपल्याला हे मैदा घेतलेला आहे थोडा, ते लावायचं आहे. म्हणजे छान पातळ लाटता येतं. तर बघू शकता, एकदम असं पातळ लाटून घ्यायचे. तर लाटून झाले. तर आपल्याला साईडचं कापून घ्यायचे. त्यामुळं काय होईल, आपल्याला असा आकार त्याचा छान बारीक काढता येईल. तर कापून घ्यायचे. ते एकदम असे छोटे छोटे असतात ना, तसेच कापायचे. तर आता दुसऱ्या साईडने कापून घ्यायचं.
तर अशा प्रकारे कापून झालेले ते काढून घ्यायचे. वेळ लागतो थोडा कापायला. तर तेल ठेवलेले तापण्यासाठी आपल्याला त्यामध्ये शंकरपाळे टाकून बघायचे. जास्त कडकडीत तेल गरम नाही करतो द्यायचं. त्यांचा कलर असा थोडासा पांढरट असतो ना. तर असं टाकले की वर आले की समजायचं आपलं तेल तापलेलं. तर हे तेल छान तापलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे शंकरपाळे टाकायचे. मस्त फुगली ना. तळताना थोडीशी काळजी घ्यायची आणि फ्लेम फुल नाही करायची. लो फ्लेमवरती सारखं हलवत तळून घ्यायचं. हलकंसं थोडा गोल्डन कलर असतो, एकदम हलका. तर आता हे काढून घ्यायचे आपल्याला. जास्त बी पांढरे नाही काढायचे, नाहीतर ते नरम पडू शकतात. तर छान कलर आलाय ना. तर अशाच पद्धतीने आपल्याला सर्व बनवून आणि तळून घ्यायचे. मस्त झाले. तर आपले हे चीजलिंग्स तयार आहेत. तळून बघू शकताय. पिंटुकले छान दिसत आहेत का नाही. मस्त अशा कुरकुरीत आणि 2-3 महिने मस्त टिकतात. हे असे छान फुगलेले आहेत. मस्त दिसत आहेत ना. आणि साधी सोपी रेसिपी आहे आणि खायला जर म्हणाल तर एकदम चविष्ट लागतात. तर बघू शकता आवाज आणि कसे झाले. मस्त असे झालेले आहेत, क्रिस्पी एकदम. आणि एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तर मस्त असे आपले हे नाजूकसे चीजलिंग्स किंवा चीज शंकरपाळे म्हणू शकतात तयार आहेत. साधी सोपी रेसिपी आहे. मस्त दिसतात का नाही. खूप छान. आणि असे दुकानात असतात बघा, असतात बरणीत भरलेले. खूप छान वाटतात. असे जावं आणि घ्यावं लागेल. पण आपण घरी पण बनवू शकतो. शिवाय आपण गव्हाचं पीठ वापरून बनवलेले आहेत. अर्ध गव्हाचं पीठ आणि अर्धा मैदा. तर पौष्टिक आहेत. मुलांना टिफिनला देऊ शकता किंवा मुलांना दुधाबरोबर, नाश्त्याबरोबर. तर एकदम साधी सोपी रेसिपी आहे. आपण घरीच बनवू शकतो आणि 2-3 महिने आरामशीर टिकतं. तर हे तुम्हाला चीजलिंग्स कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर भेटूया अशाच एका छानशाच रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.